मला वरच न्यायचंय पण जागा नाही वर तुझा सेपरेट खोली करावं लागेल तू काही सोयीच्या आवडला तिथं अरे तू लग्न जमवायचं कमिशन घेत होता ना इकडून 50 इकडून 50 ला घेऊन मोकळा रविवारी लग्न झालं मंगळवारी जे नवरी गेली आधी नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली नाही महाराज विनोद नाही बरे गांभीर्याचे वाक्य तुम्ही कुणालाच घाबरू नका पण त्याला घाबरावं लागेल कोणाला आणि तुम्हाला सगळं सोडतील बायकोने सांगितलं ऐकलं नाही भावानं सांगितलं ऐकलं नाही शेवटी लावणं वेळ आली गण पैसे होते लंका सोडली पण काळाला सोडलं नाही महाराज गोपाल कृष्णाला सुद्धा शेवटी पार्टी समाजाच्या माणसाच्या पायाचा बाण लावून अवतार संपवला लागला काळ कुणाला सोडतो तुम्ही काय येणे वागत का मारा मार्या का मारा मार्या का भांडणं किती दिवस राहायचंय काय संग न्यायचंय काय न्यायचं काय संग चौथं वाक्य झालंय आणि 5चं वाक्य ऐका अजून 3 वाक्य पहिले आता 4 फीट करा तुम्ही गरीब आहात तर तुम्हाला शत्रू नाही तुम्ही दारू पिऊन पडा तुम्हाला शत्रू नाही मटका खेळा आकडा तुम्ही नालायक व्हाला तुम्हाला शत्रू नाही जमीन इका शत्रू नाही गुंठा घ्या शत्रू उठले माल काढून कटाकट प्या शत्रू नाही मोटरसायकल घ्या शत्रू उठले तुम्ही नोकरी करू नका नुसतं सभांना बोंबलं दिला शत्रू नाही नोकरीला लागा आणि मामाच्या पोरीला नाही म्हणा मामा शत्रू मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन त्याला देणार नाही तो म्हणतो 3 पोरांची आई करीन भले 3 सांभाळायची पाळी आली तरी चालेल तुम्ही गरीब आहात तुम्हाला शत्रू नाही दळण इकून दारू पिणारी लोक आहेत दळण गेला दळणच शिकलं तरी त्याला लोक म्हणतात काल गावात दिसले नाही इतकं मार्केट येतात तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही चांगलं वागलं तरच शत्रू आहे तुमचं काय म्हणते 2रं वाक्य शत्रू कधीच बाहेरचे नसतात घरातले सगळ्यात भाऊकीतले भाऊबंद नालायक तुमचे माझे भाऊबंद आहे ना असे खपाखप मेले पाहिजे लय नालायक जिवंतपणे नीट जगून देते नाही मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायची नको कोणा राम राम आपली स्टोरी विचारले आणि हे 7 वाक्य ज्याने पाळले त्याला दुःख नाही तुमचे काय म्हणते हे माझे 6 वाक्य ना हे तुमच्या जीवनातलं अमृत आहे मान्य थोडं पुढं सरकायचं आता लागला करंट तुम्हाला करंट लागणं महत्वाचं आहे पुढची ववे आहे देव देवळात नाही देव प्रत्येकाच्या हृदयात आहे आता आपण सगळी जण एका देवाची लेकरं आहेत झालं फायनल आपला बाप कोण आहे माहिती तुम्हाला शंभू नावाचं द्वीप आहे पंढरपूर नावाचं गाव आहे धर्म नावाचं नगर आहे विठ्ठल नावाचा पाटील आहे आणि तो आपला बाप आहे आणि ते जे शेजारी उभी राहणारी रुक्मिणी हे बायका पोरे सगळ्या लबाडटोळ आहे त्याच्यात काही कोणाचं काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी ती प्रेम बिम काहीच करीत नाही ती फक्त तुझं ATM मोकळं करते प्रेम करायला तुला वेळ पागल आहे तू बावळाचा मोबाईल तिला तू घेऊन देतो बॅलन्स तू टाकतो तुझ्या गाडीला पेट्रोल तू टाकतो हॉटेलिंग तू करतो ब्युटी पार्लर तू करतो ती फक्त तुझ्या गाडीवर बसून येणं ते आणि फक्त हसते
तिला हसायचा एवढा फायदा आहे. तुम्हाला लगेच करत ती म्हणते मी त्याला नवीला शब्द दिलाय. मग तू तिथून पुढे 90 आणायला सुरुवात करतो. जिंदगी उदास, जगण्यात मजा नाही. प्रेम बीम बायका पोर ही सगळी भामटेची टोळी आहे. कोण कोणची बायको नाही. प्रियशी प्रियशीला घेऊन वाखरीच्या कोकऱ्यावर बसली. ये बाबडे बाबडे येईल ती पोरगी तरी आणि ती पोरगी तर बाबडीतच म्हणायची माझ्या डोळ्यात पाय. माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे तिने वाटतच सोडून दिला. काय आता शिकरण लागणार तुम्हाला. हे प्रेम भीम हे सगळं लबाडे. या जगात तिघ जण सत्य आई वडील संतान भगवंत. हे बाकी आपला मित्र आपल्याच पैशाची पेतो ना आपल्या झालं तो म्हणतो. मी म्हणत होतो शेवटची वाट पिऊ नको. त्याला ऐकलं नाही. तो बोनी बॉल लागले. मी तसा मित्र एक आता करंट लागला फिट करून घ्यायचा आम्हाला. आता देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. फायनल झालं फायनल झालं. आता तो देव आपल्याला दिसत का नाही ते त्याचं उत्तर इतकं किचकट आहे की आपण जन्माला आल्यावर एका म्हातारीच्या नादी लागलो आणि त्या म्हातारीचं नाव माया आहे. समज राहा कोण आहे ती माया. आणि ती माया नावाची जी म्हातारी आहे तिने याला गुंतून मारलं नाही तर हा देवच आहे. सावधान. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे बोलायचा पटकन मायाचा आहे. पण ती माया आपण मारलीच असते आणि मारणारच तिला. तिला मारल्याशिवाय आज पुढे जायचंच नाही. ती माया नावाची म्हातारी राहती कुठे हेच आपल्याला माहित नाही. ती राहते तिचा पत्ता 7व्या अध्यायात आहे. पाहिपा शरीराच्या गावात शरीर रूपी गावात माया नावाची म्हातारी राहते. सापडला पत्ता. हे काय गाव गाव हे गाव. आता हे गाव आहे. आता पंढरपूरला जम्मू देते तिथं विठू नावाचा पाटील आहे. तसं याच्यात एक पाटील आहे मानाजी पाटील. पण याच्यात एक पाटील आहे. तो पाटील कोण आहे बोललं तरच कळत. तो जरा नादी गडी आहे. नादी म्हणजे त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण गर्लफ्रेंड. हा गर्लफ्रेंड. आणि त्याची जी गर्लफ्रेंड आहे कोणाची हा मानाची पाटलाची तिचं नाव इच्छा आहे. लोक खाजवा लागत बरं का कीर्तनाला तरच कळत इच्छा आहे. आणि इच्छेतून त्याचं थोडं बरं आहे. आता ही त्याच्या प्रेमात पडली. कोण गेलं बॉम्बाचं. इच्छा लय खोले ते इच्छा कोणचा म्हणा. पण तिला माहीतच नाही आपण त्यांना पुस्तकी दान द्यायला केलं. कारण मन कसं आहे मन कसं आहे न पुस्तक आहे. मन हे न पुस्तक आहे. इच्छा त्याची प्रियशी आहे. पण त्या प्रियशीला कधीच बाळ होणार नाही ना. कारण काम तृप्ती करणारा न पुस्तक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो तिला बाळ होणार नाही का काम नाही. काम आहे पण कामाची तृप्ती करणारा न पुस्तक आहे. म्हणजे 7वा अध्याय असं म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामाते तारुण्य आली. तिला तरुण पण आलंय पण ती कामातूर आहे. पण तिची इच्छा पूर्ण करणारा मन प्रियकर नपुसक असल्यामुळं ती आयुष्यभर कुमारी राहील. कोण इच्छा. आणि तिला एक बहीण आहे. बहीण बहीण तिच्या बहिणीचं नाव आहे ही माया झाली. दुसरी इच्छा झाली आणि ती इच्छा तिसऱ्या बहिणीचा आधार घेते. तिचं नाव वासना आहे. डोकं खाजवा लागत तरच घुसळ डोक्यात. आता ती जी स्थिती आहे ती म्हातारी आहे. ती जरा नांगाट म्हातारी आहे. कोण आहे माया. माया माया कोण बरोबर बोला माया. आता तिला नाही नवरा. आता हिच्या गेलं नाही पोर कोणला ऐकणारे पाहिजे. इच्छेला नाही पोर आणि हिला नाही नवरा. हिला नवरा नाही पण 16 पोर आहे.
हाच डोका. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणले बारीक ऐकलं तरच वाक्य फापारलं तर तुम्ही फापारले. आता इथं किचकट आहे थोडं. इच्छा आहे ती कुमारी तिचा विषय सोडून द्या. ही जी माया आहे ही प्रत्येक जीवाला आहे. म्हणजे तिला नवरा नाही. मांजरीला तेवढंच प्रेम आहे, गाईला तेवढंच प्रेम आहे. गाईचं वासरू झाल्यानंतर इतकं घाण असतंय पण गाई साठून स्वच्छ करते. माय कुत्र्याला माय, शिळीला माय, माय याच्यावर तर जीवाला ती म्हातारी चित केली. कोण? माया. तिला नवरा नाही पण पोर 16 आहे. ऐका 16च्या 16 पोर. आता डोकंच बंद होईल. म्हातारीचा पहिला पोर आहे काम. सगळ्या माणसाच्या शरीरात कोण आहे? काम. आपल्याला भजन कोण करू देत नाही? काम. कीर्तन कोण ऐकू देत नाही? काम. चांगलं वागून कोण देत नाही? कामाचा विषय सांगू काय का मिनिटात? रावण संपला काम, चंद्र संपला काम, इंद्र संपला काम, शंकराला डाग लागला काम, विष्णूला डाग लागला काम, ब्रह्मदेवाला डाग लागला काम आणि विश्वामित्राचं तप संपलं काम. काम एवढं सोपं नाही. आणि आज तुम्ही अभ्यास करा महिला मंडळ या 4 वर्षात, या 4 वर्षात मुलींचा अभ्यास करा. मुलींचा पोरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही, कधीच करणार नाही. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, CA, PI, API, क्लास 1 अधिकारी अशा पोरांच्या पोरी नादी लागत नाही. पोरी नुसत्या भंगार पोरांवर एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गाणा ठासला, मिशा काढल्या, 2-3 इंग्रजी वाक्य बोलला, बिलागली पोरत. आणि पोर काम काय करते? इडीवरच्या मोठी सुरीते, पाईपलाईन किबली सुरीते, मोठीच्या किबली. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नट बस. वाटलं की हसण्यावारी गोष्टी नव्हता का मला. मी लाईत महाराज बोलायच्या गोष्टी खरं बोलणाऱ्याला दाबून देतात लोक. महिला मंडळ नीट आहे का? मुलगी मला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. या 4 वर्षामध्ये तुम्ही शैक्षणिक जीवनाचा अभ्यास करा. मला ही गाव पुढारी शाळेकडे अजिबात पाहती नाही. मला ही गाव पुढारी ना गावात पाहतीच नाही. हे फक्त याची त्याची जीवित वाचतात. जर प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांनी 2-4 दिवसात जर मिटिंग घेतली काळे साहेब सगळ्यांनी, आणि जर शैक्षणिक कालामध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल जर गावात बंद ठेवली तर 50% काम जाग्यावर. सांगा मला, शिक्षक शिकवताना मोबाईलवर बोलत नाही? बोलत नाही? नाही. शिक्षक विद्यार्थी मोबाईलवर शाळेत खेळत नाही? मोबाईल शाळेत वापरत नाही लोक? कधी क्लिप पडली त्यांची? त्याचा परिणाम आहे का काय का मिनिटात? सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत. 13 ते 18. आयुष्यामध्ये जो बाप कधी रडला नाही तो बाप पोरीने रडवला आहे. रडला तो. पोरगी पळून गेली तर पहाडासारखा बाप पण पोलीस स्टेशनला जाऊन रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन होतो माझी मुलगी सापडून द्यावं. पोलीस होतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, मी तुमची मुलगी सापडून देईल. पुसा. तो बाप घरी येतो, उशीमध्ये मुडकं गुंतून रडतो आणि पोलिसाचा त्याला फोन येतो तुमची मुलगी सापडली. बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसाच्या पायावर त्याच्या डोळ्यातलं पाणी पडतं आणि तो बाप पोलिसाला सांगतो मी माझी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. मुलगी पोलिसाला सांगते माझा बाप आणि माझा भाऊ दुश्मन आहे. रक्ताचा बाप मुलीला दुश्मन आहे, रक्ताचा भाऊ आणि दुश्मन आहे. आणि पोरी सगळ्या भंगार पोरांबरोबर पळून जातात. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. आणि त्या इंदुरीकरला प्यार शिवाय देतात. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है. इंदुरीकर ने तो प्यार किया नहीं. प्यार क्या करता है? कांद्याचा रोप उपटता है. प्यार क्या होता है? तर चिंगड्या निवडता है. प्यार क्या होता है? तर कांद्याचं उरेला औषध देत आहे. पिओ. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. फक्त तळतळीनं सांगा. मला महिला म्हणलं मी लय तळतळीनं बोलणार माणूस आहे. तुम्हाला सुद्धा पाजर फुटला, तुमचे सुद्धा डोळ्यातून पाणी येईल. महिला म्हणलं खरं सांगा मी बोलतो हमी नव्हते.
हा टाइमपास आहे. आज मुलीनं जर बापच संपायचं ठरवला तर पुरीने एक उत्तर द्या, त्या भावाच्या जीवनाचं काय आहे? त्याला पुढे संसार आहे, त्याला पुढे लग्न करायचं आहे, त्याला पुढे समाजात जगायचंय. भिकार पोरांच्या नादी लागून पुरी संपल्या. हा साधा नाहीये, हा पथ्या कोणी माहिती तुम्हाला? काम कसा आहे? काय डीजे लावायची आता शिकी एक झालंय बर का. मात्र लई पोर आहे, पहिला पोरगा आहे काम. आता तो आज घुसला. हे मोबाईल शाळेत बंद केले तर फरक पडणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय? पडणार नाही? पडणार. कारण सगळे पुरी अल्प वय नाही. बरं पुरीला काही लाजबीज काही नाही. वर्ण गाडी बसवत चालली, वर्ण हॉटेल नेत चालली. आणि आईला सगळं माहित असतं. आया सोंग घेतात. माहित नाही का आपल्या पोरीच्या मोबाईल मध्ये बॅलन्स करून येतो. आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, तिच्याही म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणात आकर्षण. तिला रोज झाडांचं सूक्ष्म निरीक्षण करावं लागतं. एक काम एक संपला ना, दुसरा क्रोध आणि पाया पडतो. रागाच्या भरात कोणताही कृत्य करू नका. 2 मिनिटं शांत राहा. 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला आयुष्यातून उकळू शकतो. खून करायला काय लागत नाही, बलात्कार करायला काय दुपार लागत नाही, मर्डर करायला काय आठवडा लागत नाही. फळ किती वाईट आहे. हो कितके वाईट आहेत महाराज पोरांनो. काम इतका, क्रोध इतका वाईट आहे. तोडला जातो माणूस, गोळी घातली जाते, फाडला जातो, तोडला जातो, त्याचे तुकडे केले जातात आणि ते गुन्हेत घालून वड्याला टाकले जातात. इतके 2 जणच काम करतात. काम आणि महिला मंडळ. कधी कधी नवरा दारूला पैसे देत नाही बायको म्हणून तिचा मुंडकं दाबून मारला जातो. तिला वेदना किती असतील. एखाद्या बाईला जाळलं जातं, तिला वेदना किती होत असतील. या दोघांना जपा. राग आका मग इंद्रिकर मंत्र थोडं शांत राहायचं. काय होतं नवरा बायकोच भांडण झालं ना, आपल्याला प्रयोग वापरायचा. आपल्याकडं लय मंत्र आहे, मी वापर काही नाही. बायको जरा पिसाळी करायला लागली ना, 2 मिनिटं तिच्यात पाहत राहायचं. काय बोलायचं नाही, काय ती काय पिसाळी विसाळी, ती काय आपलं मुंडकं बिंडकं दाबीला असतं, तिथं पाहत राहायचं. तिचा पावर आपाप कमी होतो. 5 मिनिटं ती पिसाळून द्यायची. ती काय पिसाळी विसाळी नाही, ती काय फाशी बिशी घेणारी किंवा आपल्याला भोकासणारी असं काय नाही. तिथं पाहत राहायचं. तिचा पावर कमी होऊ द्या. ती 10 मिनिटात चहा घेऊन येते. तेवढ्या झपाट्या त्यानं उचलून आपटली. कधी शांत राहायचं. काय होत नाही. काय तुम्हाला घरातून लवकर बाहेर पडायचं असलं ना सकाळी, आणि जर चहा लवकर झाला नाही ना घरात, तुम्हाला आयडिया सांगतो. सगळ्यांनी पाहायचा प्रयोग तो. बायकोला सहज म्हणायचं असं, काल आलं तर काय भावाचं पुढं काहीच बोललं. पुढं बोलला मग मी आलो. तर पाणीच नाही, अख्खं दूधच येईल चहा. चांगलं वागायला शिका ना. काय राहायचं किती दिवस, काय भांडणं करून. आणि बरं भांडणाची कारण काय माहिती का? आता हॉर्न का दिला, डिफर का दिला. परवा दिवशी उसाचा ट्रॅक्टर भरून आला, सेकंड ट्रॉली होती त्याला 2, म्हणजे 2 2.5 टन माल होता त्याच्यात. 3 बेवडे धाब्यावरून निघले, बिन बापाच्या अवलंदी 90 हाणली आणि त्याला गाडी आडवी घातली. त्याला हॉर्न वाजवला, यांना राग आला, इज्जत गेली ना. हॉर्न का वाजवला? तुम्ही आडवे आले वाजवला, यांनी ठेवून दिले त्याचे. आता तो ट्रॅक्टरवर होता, म्हणजे कच्चा होतो काय, तो टाबी घेऊन उतरला. वाकडा बांध नाही का, मोठा टायर टाबी एकच हाती त्यानं तिघांच्या गुडघ्यांच्या वाट्यानं वाढली. वाट्यात आधी घातल्या तिघांच्या गेली उतरली पडली. पेल असल्यामुळं तेवढं जाणवलं, पहाटी उतरली. तंगड असंही होईल. बरं
आता म्हणता येईन अपघात झाला आणि त्याच्या दहाव्याला इंद्रिकेचं प्रवचन तुला काय वांग सांगू मी दहाव्या वाटी फुटण्याची ओवी कुण आहे आणि भाषण करणारे म्हणले एक उमद व्यक्तिमत्व गेलं भाषण करणारी माणसं पुस्तकच कोणतं वाचितात काय आपण एवढे येळवर पुस्तक वाचतो पण त्यांचे शब्द लई भयानक राहतात एक उमद व्यक्तिमत्व गेलं त्यांच्या जाण्याने परिसराची फार मोठी हानी झाली ती कधी भरून निघाल ना तू गेला का भरलीस आणि ते लग्नातलं भाषण तर इतकं लबाड ते करूच नाही कोणी हे करू नये मला लग्नातलं भाषणच करू नये आणि करायचं असलं ना राजकारणी लोक ते लग्नातली जी भाषण आहे ना ते नवरदेवानं अंतरपाठ धरायच्या अगोदर करीचा काय बॉम्बलायचं तुम्हाला बॉम्बला मोकाल तो नवरदेव ते बोट लावेल त्या नवरीला त्याला एवढा चांगला स्पर्श कधी व्हायला नाही त्याने एकूण अंतरपाठ धरे बरं तो नवरदेव मोकळा येणार त्याला घेतली सफारी ते खुद मारलं मोकळ्या मंगळवारची सवय फेटायची सवय नाही गुद मारलं त्याच्यात त्याला मूत खाडा भाषणावाले त्याला का उठावला शेवटच्या भाषणाला देव मोकळा झाला खायला काही आणतात प्यायला काही तो मठ्ठा कोणी लग्नात आणला त्याचा एक शोध लावला नालायक माणूस होता कोण तो मठ्ठा म्हणजे ते पांढर पाणी त्याच्यात कोथिंबीर 20 गलास आणली एखादा ते घरात गेलो बाथरूम मधून बाहेर जाईल मठ्ठा कळच काही ना उभं राहिलं का खडखड काढला बसलं का खडखड त्याची बायको 4 वेळा चहा घेऊन गेली आतमध्ये चहा आणू का काही नवीन आता त्या लग्नात एक पद्धत आली आपल्या भागात नव्हती पहिली ती तुमच्या गाडीला नाही वेळी भेट वेळ वेळाला भेटायचं तू कोणी झक मारली काय ना आणलंय बरं ते एकमेकाचे कट्टर दुश्मन लफड्याचं लगीन या परिणाम त्याचा चांगला पीस फापडवल्यामुळे ते बिघडतच होत ते ये ना अशी भीती मारली येई गुद मारून मला पाहत नवीन आता माहिती म्हटलं हळदी इतका खर्च लागणार आहे लग्न इतका खर्च हळदीला आहे यंदा बाहेर नवीनच आहे तो वाढलाय मेहंदी आता मेहंदीला 500 लोकांचा स्वयंपाक 10 रुपयाला कोण येतो लोक 10 रुपयाचा कोण 500चं जेवण लोकांचं म्हणजे 50,000 खर्च आणि ते 10 रुपयाला कोण मिळतो काय नाही म्हणतो कुत्र्याची घाण मांजराची घाण त्याच्यात काही ओवी आहे का श्लोक आहे तुम्ही नवी नवरी पाहिजे पाहिलं नवी नवरी इथवर मेहंदी हिरव्या बांगड्या मेकअप नाही इथल्या पट्टी चमकी तो कलर या खाचात कलर या खालच्या खाचात कलर या मधल्या खाचात एक कलर इथं भोवयांना एक कलर केसांना असा फुगा एक बट गालावर नाही तर मग मोकळेच केस कुमती का चालती बोलणं एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुंती होती ना नाही सिस्टमॅटिक बोलते कशा वेटिंग मध्ये ती यार पटत ती केव्हा तेव्हा केव्हा तेव्हा केव्हा
तिथे सासू म्हणती जामोर बाई काही हो बर का माझ्या पप्पाचं उशिरा झालं बर का पण वस्तू लई जोरात मिळाली वस्तू मी ते डोळे मिटायला पहिल्या आठवड्यात सांगू राहिलं बरं का तुम्हाला आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्पाचं तिचं जुगाड जमलं तर मग तिला विचारायचं कस काय काय सांगते काय ऐकते हाय ते बरे ग पण मापका याला झाला घास कापायला सगळं गिन्नी आणायला सगळं त्या पोरीचा पिक्चर सोडित नाही बाई आता तर आथरून नाही पप्यास टाकीतो आपलं तर डोकंच बंद झालं भाई मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीने माया पोरला काहीतरी अशा म्हणणारे माया पुढे बसलं का काम आहे क्रोध आहे मी कुठे गेलो जागेवर नाही तिसरा लोभ आहे आणि आज सगळी भांडणं कशामुळे काय नाही आता तुम्हाला हे वर्ष जे दिसतं एक गणबी हे लाईतलंय अजून 1-1.5 महिना सगळे लोक एकत्र होणार जवळजवळ तुमचा कार्यक्रम करा आणि राजकारणाचं भांडण कुठं गुंतलं माहिती गावांमध्ये फार वाट लागली लग्नाला दिसले नाही तुम्ही ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे ना साहेब ते येऊन गेले लग्नाला तू काय करत साहेब पार्टी जेवून गेले तू बस पप्पा जाय सगळं पार्टी काही नाही मला मी सगळ्या